नमस्कार. आज आम्ही दुर्गेश्वर श्रीमान रायगड इथं आम्ही ट्रेकला आलेलो आहे. आयुष्यात एकदा तरी आपण आपल्या राजाचा रायगड बघितला पाहिजे, पण रोपवेनं नाही जायचं. आपण आपल्या राजाचा रायगड चालत बघायचा. का हो, रायगडाच्या प्रत्येक पायरी आणि पायरीवरती आपल्या मराठ्यांच्या राजांची, आपल्या मर्द मावळ्यांची, आटला पगड जात 12 बलुतेदार मावळ्यांच्या रक्ताच्या आयुष्याची चित्रकला त्या प्रत्येक किल्ल्यावरती आणि प्रत्येक पायरीवरती लिहिलंय. एक एक पायरी ज्यावेळी चढत जाईल ना, एक एक सरदाराचा पराक्रमाची, शौर्याची गाथा तुमच्या डोळ्यासमोर उभा राहील. ही माती, या मातीचा रंग उगाच लाल. जगातला पहिला इंजिनियर आहे छत्रपती शिवाजी महाराज, ज्याने स्वतःच्या वास्तूची गॅरंटी दिली. ते कुठे दिले? रायगडावरती गेल्यावरती एक पत्र आहे, दगडात कोरलेलं शिलालेखात. त्या शिलालेखात असं लिहिलंय, याव चंद्र दिवाकर होती. जोपर्यंत, महाराजांचं वाक्य बरं का, माझं नाही, महाराज असं म्हणतात, जोपर्यंत पृथ्वी तलावरती चंद्र आणि सूर्य असेल तोपर्यंत रायगडावरचा दगड आणि रायगडावरची प्रत्येक वास्तू टिकेल. रायगडावरती एक मंदिर आहे, ते म्हणजे महादेवाचं मंदिर. ते मंदिर कधीतरी लांबून बघा, ते मंदिर तुम्हाला मस्जिदी सारखं दिसतं, पण आत गेल्यावरती तुम्हाला पिंड बघायला मिळते. अहो, हे महाराजांचं स्ट्रक्चर होतं. का बरं असं बांधलं असेल बरं? कधी प्रश्न पडलाय? मस्जिदी सारखं लांबणं बघितल्यावरती दिसतं आणि आत गेल्यावरती कळतं आत पिंड आहे. का? कारण शत्रू सैन्य आक्रमण करायची भीती आहे. राजांची बुद्धिमत्ता बघा. मी नसेल किंवा असेल, मी असलो किंवा नसलो, मी नसल्यानंतर सुद्धा जेव्हा जेव्हा रायगडावर आक्रमण होईल तेव्हा तेव्हा रायगडावरची प्रत्येक वास्तू जरी जाळली तरी मंदिरातल्या पिंडीला हात लागता कामा नये, यासाठी राजांनी मस्जिदीचा आकार दिला आहे.